नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण झटपट होणारी केमिकल फ्री, साधी, सोपी, अगदी 2 साहित्यात ही रेसिपी तयार होते. आज आपण कैरीचा जाम तयार करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण इथं 2 कैरी घेतलेल्या आहेत. या कैरी आपण स्वच्छ करून एकदम कोरड्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण याची साल काढून घेऊया. कैरीची साल काढून झाली की आपण ही कैरी कट करून घेणार आहोत. कैरीचे एकदम बारीक बारीक असे आपण तुकडे करून घेऊया. तुकडे केल्यानंतर कैरी आपण एकदम तुम्ही बारीक जरी किसून घेतली तरीही चालेल. मी इथे तुकडे करून मिक्सरला फिरवून घेणार आहे. आपले सर्व कैरीचे तुकडे करून झालेले आहेत. आता मिक्सरचं भांडं घेऊन मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि मिक्सरमध्ये पाव वाटी पाणी टाकून आपण एकदा फिरवून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण जामच्या फ्लेवरसाठी इथं पुदिना वापरत आहोत. इथं पुदिन्याचे 5-6 पानं टाकून आपण मिक्सरला एकदम बारीक अशी ही कैरी वाटून घेऊया. तुम्ही बघू शकता कैरीचा पल्प तयार झालेला आहे. एकदम बारीक अशी मी वाटून घेतलेली आहे. आता आपल्याला साखरेचं अचूक प्रमाण कळण्यासाठी अगोदर आपण ही कैरी किती आहे ती मोजून घेऊया. त्यासाठी मी इथे एक वाटी घेतलेली आहे. वाटीमध्ये आपण हा कैरीचा पल्प काढून घेणार आहोत. एक वाटी कैरीचा पल्प भरलेला आहे. आता आपण हा पॅनमध्ये काढून घेणार आहोत. आणि याच वाटीने आपण एक वाटी साखर घेऊया. एक वाटी कैरीचा पल्प तर एक वाटी साखर घ्यायची आहे. आणि त्या कैरीमध्ये आपण साखर मिक्स करून घेऊया. कैरीमध्ये साखर मिक्स झाल्यानंतर आता आपण हा पॅन गॅसवर ठेवणार आहोत. सुरुवातीला पॅन गरम होण्यासाठी 5 मिनिटं हाय फ्लेमवर आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवर आपण गॅस करून घेणार आहोत. जसजसा पॅन गरम होईल तसतशी ही साखर मेल्ट होईल आणि साखर मेल्ट झाली की आपलं हे मिश्रण पातळ होईल. मध्ये आधी सतत एकसारखं हलवून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे. साखरेच्या पाकातच आपण कैरी शिजवून घेणार आहोत. थोडा कलर बदललेला आहे. कैरी मस्त अशी पाणेरी झालेली आहे. आता यामध्ये आपण चिमूटभर हिरवा कलर टाकून घेऊया आणि हा मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपण हे एकसारखं हलवून संपूर्ण साखरेचं पाणी आटवून घेणार आहोत. म्हणजे आपलं छान असा जाम तयार होईल. कैरीचं मिश्रण घट्ट होईल. कैरीचं मिश्रण आपलं घट्ट होत आलेलं आहे. अजून 1-2 मिनटं मी हे परतून घेणार आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची. जास्तही गोळा करायचा नाही आहे. गोळा जर केला तर हा जाम तयार होणार नाही. मग त्यामुळे आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि 1-2 मिनटं पॅन गरम असल्यामुळे हलवून घेऊया. थंड झाल्यानंतर हे घट्ट होतं. अर्ध्या तासानंतर हा जाम थंड झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. हे बघा तुम्ही बघू शकता. मस्त असा आपला हा कैरीचा जाम तयार झालेला आहे. मी तुम्हाला एका ब्रेडला
हा कैरीचा जाम लावून दाखवते. मार्केटसारखा एकदम केमिकल फ्री, साधा, सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण हा कैरीचा जॅम तयार केलेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.